नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दिल्लीत जे काय व्हायचं ते झालं. त्याचा जो पडसाद मुंबईत उमटला किंवा उमटवण्यात आला, तो अर्थातच राज ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा किंवा ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जाणारा शिवाजी पार्क परिसर आहे. तिथे जे काय आंदोलन झालं आणि त्यामुळे दीर्घकाळानंतर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे उत्तेजित झाले असतील तर नवल नाही. कोणालाही आपली प्रशंसा आवडते आणि त्यांना आपल्या समोर आपली प्रशंसा झालेली आणि आपण प्रयत्न न करता ही लुटलेली गर्दी आवडली असेल तर नवल नाही, मानवी स्वभावाचा भाग आहे. पण या निमित्ताने जे राजकारणाचे बुडबुडे उडवले जात आहेत, फुगे उडवले जात आहेत, ते बघितल्यानंतर या विषयाकडे थोडं गंभीरपणे बघावं असं मला वाटलं. अर्थात गंभीरपणे याचा अर्थ मी फडणवीस, भाजप, मोदी यांचा समर्थक असल्यामुळे भाजपसाठी काहीतरी गंभीर होणार आहे, भाजपला त्रासदायक आणि भाजपला हानिकारक ठरेल असं काहीतरी भाऊला वाटतंय, अशा भ्रमात कोणी राहू नये. भाजप जी पाप करेल ती भाजपला फेडावी लागतील. जैसी करणी वैसी भरणी असं आपले पूर्वज म्हणून गेले, तर भाऊच्या बोलण्याने, भविष्यवाणीने त्यांना कोणी वाचवू शकत नाही. आणि म्हणूनच गंभीर मी एवढ्यासाठी म्हणतोय की जे आज खुशीत आहेत, आनंदित झालेले आहेत, त्यांना त्याची किंमत आज किती कळली आहे याची मला शंका आहे. कारण जी गर्दी लोटली आणि ते विद्यार्थी आंदोलनामुळे लोटली वगैरे, हे सगळं सत्य जगासमोर आहे. ते मी वेगळं सांगायची गरज नाही. पण 6 महिने सगळ्या मीडियातून ठाकरे ब्रँडचं मार्केटिंग करून सुद्धा आपला मुंबई परिसरातला पाया हललेला आहे, खिळखिळा झालेला आहे, याची जाग ज्यांना आलेली नव्हती ते काल परवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्क परिसरात जो धिंगाणा घातला गेला, त्याला जमलेली, पावसात जमलेली गर्दी बघून सुखावले असतील तर मला त्यांच्या राजकीय प्रकृतीची चिंता वाटते. म्हणून हा व्हिडिओ करतोय. आणि त्याचं शीर्षक बघितलं असेल तर तुम्हाला कल्पना येईल की ठाकरे जोशात आणि दिपके कोशात. कोशात म्हणजे तुम्हाला माहिती असेल ते रेशमाचे किडे वगैरे काय, काही कीटक असतात ज्यांना नंतर पंख फुटतात. ते पंख फुटण्यापूर्वी ते कीटक असतात, किडे असतात, ते स्वतःला स्वतःच निर्माण केलेल्या एका धाग्याच्या कोशामध्ये विणून घेतात. वरकरणी बघितलं तर एक कापसाचा एक पुंजका आहे असं वाटतो, पण त्याच्या आतमध्ये तो जीव असतो. आणि त्या सगळ्या काय असतील दिवस, 15-22 दिवस, त्यानंतर त्या कोशातला जो कीटक असतो त्याला पंख फुटतात आणि तो कोश फोडून बाहेर पडतो आणि उडायला लागतो. त्याला कोश म्हणतात. अत्यंत सुरक्षित अशी जागा, त्याला कोश म्हणतात. तेव्हा दिपके दिल्लीत जे काय घडलं त्यानंतर अत्यंत सुखावलेला तरुण आहे. आणि आता तो देश काय अमेरिकेत जाऊन अमेरिकेचा ट्रम्प सुद्धा बदलू शकतो असा जर त्याला विश्वास वाटला तर चकित होण्याचं कारण नाही. मला गंमत एवढीच वाटली की दीपकेच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंनी मुंबईत जे काय आयोजन केलं होतं ते पाठिंब्याचं आयोजन विस्कटलं आणि विजयोत्सवात त्याचं रूपांतरण करण्यात आलं.
आणि विजय झाला दीपकेचा, आणि तो आनंदोत्सव मुंबईत ठाकरे बंधूंनी साजरा केला. आणि अर्थातच मग त्यानंतर पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये दीपके बरोबर विचार विनिमय करून पुढची पावलं टाकणार असं काहीतरी वक्तव्य ठाकरे बंधूंकडे कडून आलं. ते ऐकून मी चकित झालो. विजयोत्सव तुम्ही त्याचा करताय आणि दीपकेच्या बरोबर विचार करून विचारांचं आदान प्रदान करून सला मशवरा करून मनसे किंवा शिवसेना उबाठा यांचं पुढलं राजकारण ठरणार असेल तर मग ते काय ठरणार असेल ते ठरव. पण तुम्हाला मनपूर्वक परत एकदा आपापले पक्ष उभे करायचे नाहीत याची तुम्ही असल्या वक्तव्यातून ग्वाही देऊन टाकली असंच म्हणावं लागेल. खरंच मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर वाईट एका गोष्टीचं वाटतं की जी तरुणांची संघटना म्हणून उदयाला आली आणि बघता बघता फोपावली आणि अवघ्या 20 वर्षात पुढे महाराष्ट्रभर फोपावली, देशाच्या राजकारणाला प्रभावित करू लागली अशी एक युवकांची संघटना आज 60त गेल्यानंतर कोणतरी तरुण आपल्याला वाचून घेऊन जाईल अशी अपेक्षा बाळगते. तेव्हा मला जुना काळ आठवल्याशिवाय राहत नाही. 66 मध्ये शिवसेना स्थापन झाली किंवा शिवसेना आपलं उग्र रूप दाखवायला लागली तेव्हा रस्त्यावरच्या राजकारणामध्ये सगळे डावे पुरोगामी पक्ष आणि लहान मोठे पक्ष होते. त्यांची एक संपूर्ण महाराष्ट्र समिती होती आणि त्या समितीला मागे ढकलून शिवसेना नावाची संघटना पुढे येत चालली होती. त्या दोघांमध्ये संघर्ष होता. समितीला असं कधीही वाटलं नाही की शिवसेनेकडून आपण काही अपेक्षा बाळगूया. ते शिवसेनेला वसंत सेना वगैरे म्हणायचे आणि हळूहळू करत त्या शिवसेनेने विरोधी पक्षाचा सगळा अवकाश व्यापला होता आणि तेव्हा ते सगळे संपूर्ण महाराष्ट्र समितीतले पक्ष आज नामशेष झालेले आहेत. 60 वर्षांनंतर तीच शिवसेना आता तरुणाचं बोट पकडून नवी पावलं टाकायला बघते. दया येणार नाही तर काय होणार सांगा मला. आणि मग त्यांनी पाळलेले जे पत्रकार आहेत, स्तुती पाठक आहेत, ते आता या सगळ्याचा फायदा कसा उद्धव ठाकरे यांना होणार आहे हेही सांगायला मोकळे झाले. जरूर फायदा होईल, जरूर फायदा होईल. कारण त्या दोघांनाही जर घरी बसायचं आहे तर त्यासाठी शिवसेना, मनसे हे पक्ष बंद होणं आवश्यक आहे. लोकांची कटकट नको आपल्या डोक्याला. आपण आराम घरी बसू असं जर वाटत असेल तर त्यासाठी ही उत्तम संधी आहे की सगळंच्या सगळं दीपकेकडे सोपवा किंवा दीपकेचे जे कोणी सल्लागार साथी असतील त्यांच्याकडे सोपवा. टेंडर काढा पाहिजे त्यासाठी. मनसे चालवायला द्यायची आहे, उबाठा शिवसेना चालवायला द्यायची आहे. बोली लावा. पक्ष आणि संघटना अशा रीतीने आउटसोर्स करून चालवता येत नाहीत. लक्षात ठेवा. पक्ष आणि संघटना ही सामान्य जनतेच्या इच्छा आकांक्षा यांच्याशी थेट निगडीत असते. परवा रविवारी ठाकरेंच्या किल्ल्यामध्ये, गडामध्ये, बाले किल्ल्यामध्ये जी गर्दी जमली होती त्याच्यामध्ये एक नाव कुणाल कामरा असं होतं. अनेक तशी नावं होती जी परंपरेने भाजप संघ विरोधक आहेत, हिंदुत्व विरोधक आहेत. आणि तुमच्या पक्षाचा व्याप मुळातच हिंदुत्वाच्या पायावर उभा होता. तो पाय तोडून टाकण्याचं काम तुम्ही गेल्या 4-6 वर्षात ऑलरेडी केलेलं आहे. पण अजून जी काय थोडीफार ताकद त्या हिंदुत्वाच्या पायामध्ये तुमच्याकडे राहिलेली आहे तीही तोडण्यासाठी तुम्ही
व्हीलचेअरवरून दिल्लीला गेल्यासारखे पक्ष घेऊन जातात. मला गंमत त्याची वाटली. दिल्लीमध्ये ज्या मंचावरून राजरोसपणे प्रभू रामचंद्राची आणि हिंदुत्वाची टिंगल करण्यात आली, टवाडी करण्यात आली, तिथे कालपर्यंत रामरक्षा म्हणणारे उद्धव ठाकरे जंतर मंतरवर जाऊन पोहोचले. यापेक्षा अधिक आपल्याच मतदाराला लाथा मारून ढुंगणावर लाथा मारून पिटाळून लावणं वेगळं काय असतं याचं उत्तर कोणाकडे आहे का? दीपकेचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही दिल्लीपर्यंत गेलात. त्यातून दुरावलेला हिंदुत्वाचा मतदार तुमच्याकडे परत येणार आहे. राहुल गांधींनी जी पदयात्रा केली मणिपूर ते मुंबई, त्या पदयात्रेचा समारोप करायला शिवाजी पार्कवर तुम्ही त्याच्या स्वागताला हजेरी लावलीत आणि तुमच्या तोंडातून हिंदू बंधू भगिनींनो हे शब्द सुद्धा काढून घेण्यात आले. पुढे काय झालं? आज कुठे आहात तुम्ही? राहुल गांधी आपल्या जागी आहे, त्यांना फायदा व्हायचा तो झाला, पण तुमच्या पक्षाचा फायदा होण्यासाठी राहुल गांधींनी काँग्रेसनी काय केलं? त्यांनी काही केलं नसेल तर दीपके तुम्हाला कसं वाचवणार? आज एक दिवसाच्या गर्दीसाठी तुम्ही शिवसेनेची सगळी पूर्व पुण्याई, पिताजींची पूर्व पुण्याई पणाला लावून टाकलीत. अशा रीतीने निवडणुका जिंकता येत नसतात ही वस्तुस्थिती आहे. परत परत मी हे समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून हा विषय मला गंभीर वाटला म्हणतो. त्याचं कारण ते आहे, मला ठाकरे परिवाराविषयी आस्था आहे. बाळासाहेबांची काही वर्ष सोबत काम करता आलं आणि त्या मोठ्या माणसाच्या बद्दल माझ्या मनात आस्था आणि आपुलकी आहे. म्हणूनच त्याचे वारस जे आहेत ते देशोधडीला लागलेले बघवत नाहीत. जितकी रक्ताची नाती म्हणून ही मुलं किंवा पुतणे वगैरे आहेत, तितकेच बाळासाहेबांची संघटना आणि विचारधारा ही सुद्धा एक प्रकारे बाळासाहेबांचं अपत्य आहे आणि त्याची होणारी आभाळ बघून मनाला यातना होतात. म्हणून बोलावं लागतं. एक दीपके नावाचा मुलगा जो हिंदुत्वाशी नातं नाही म्हणून सांगतो, तिथे जाऊन हिंदुत्वाच्या पायावर उभा असलेला पक्ष परत पुनरुज्जीवित कसा होणार हे ठाकरे बंधूंना माहिती, मला माहिती नाही. पण त्यांचे स्तुतीपाठक ऑलरेडी कामाला लागलेले, की जो काय तरुण वळलेला होता तो परतला आहे. हे लोक विसरतात की बिहारच्या निवडणुकीमध्ये कोणीतरी काँग्रेसच्या एका दिवट्या कार्यकर्त्याने नरेंद्र मोदींना आईवरून शिवी जाहीरपणे घातली होती. बिहारच्या निवडणुकीमध्ये 9 महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या आईला शिवी घालण्यात आली आणि त्याचा इतका बोहवाटा झाला की काँग्रेस पक्ष आपल्या सकट राष्ट्रीय जनता दल, लालू यादवची पार्टी त्यांनाही घेऊन बुडाला, वाचला नाही. स्वतः काँग्रेसचं रिवायवल झालं नाही. काँग्रेसला कुठचीही संजीवनी मिळाली नाही. काँग्रेस बर्बाद झाली, पण डुबे का तो अकेला नाही, राष्ट्रीय जनता दलाला घेऊन सुद्धा बुडाले. बंगाल दुसरं उदाहरण आहे. बंगालमध्ये अशाच प्रकारची अश्लील, घाणेरडी, अभद्र भाषा राजरोसपणे मोदींच्या परिवाराविषयी वापरली गेली. त्याची किंमत ममता दिदी अजून मोजतायत. गर्दी जमवता येते, गर्दी पैसे टाकून जमवता येते आणि दुसऱ्याच्या गर्दीत घुसून आपल्यालाही चमकता येतं. पण ती गर्दी तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जात नाही.
ठाकरे परिवाराची ताकद ही त्यांच्यावर जनसामान्यांची असलेली जी श्रद्धा होती, आपुलकी होती, आस्था होती, त्यात सामावलेली होती. पण बाळासाहेबांनी जमा केलेली ही आस्था, आपुलकीची पुण्याई उद्धव ठाकरेंनी मातीमोल करून टाकलेली आहे. त्याला दीपकेने वाचवू शकत नाही, वाचवू शकत. दीपके ज्या पुण्याईवर जगाला बघतोय, त्या पुण्याईवर खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि पणतू सुद्धा राजकारण करू शकत नाहीये. आणि म्हणूनच त्या सगळ्या आंदोलनाच्या यशानंतर, ज्याला दिखाऊ यश असं मी सतत म्हणतोय, याचा कुठलाही समाजाच्या परिवर्तनावर, शिक्षणाच्या परिवर्तनावर काडी मात्र परिणाम होणार नाहीये. म्हणून मी त्याला दिखाऊ यश म्हणतो. त्या दिखाऊ यशाच्या झगमगाटावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाळलेले असतील आणि हुरळून गेलेले असतील, तर त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करणं हे एक राजकीय अभ्यासक म्हणून माझं कर्तव्य आहे, ते मी बजावलं. पण उदार उस्मानीच्या पुण्याईवर तुम्हाला जगता येत नाही, हे तुमचे दीर्घकालीन सहकारी एकनाथ शिंदे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुम्ही ज्याला बाप पळवला म्हणताना, तो बाप नाही पळवलेला, बाप तुमचाच आहे. बापाची स्थावर मालमत्ता उद्धव ठाकरेंकडेच आहे. पण बापाची जी सार्वजनिक प्रतिमा आणि वैचारिक पुण्याई होती, धोरणात्मक पुण्याई होती, ती सगळे एकनाथ शिंदे घेऊन गेले. कारण त्यांना कळत होतं की नाव आणि मालमत्तेत काही साठवलेलं नाही. राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये जाहीर भूमिका आणि त्यांचं अनुकरण ही पुण्याई असते, ती मालमत्ता असते. एकनाथ शिंदेनी तुम्हाला हरवलं, ते तिथे हरवलं की तुम्हाला पिता आणि त्याची पुण्याई कधी ओळखता आली नाही. ज्यांना आपल्या पित्याची पुण्याई ओळखता आली नाही आणि त्यातून आपलं सर्वायवल शोधता आलं नाही, ते दीपकेच्या दिखाऊ यश आणि झगमगाटावर आपलं पुनरुज्जीवन करून घ्यायला बघतायत. त्यात कितपत यश मिळेल याचा ज्याचा त्याने विचार करावा. आपल्याला धोका दाखवणं, मी नेहमी सांगतो की मी घाटातला एक बोर्ड आहे, अपघात क्षेत्र, नजर हटी, दुर्घटना घटी, असं जे काही बोर्ड लावलेले असतात ना हायवेवर आणि वळणावर आणि घाटामध्ये, त्यापेक्षा भाऊ तोरसेकरची लायकी आणि अवकाश जास्त नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा बघा, गंभीरपणे घ्या न घ्या, परिणाम व्हायचा तो होतो. तो टाळणं किंवा त्याला रोखणं हे माझ्या हाती नाहीये, पण सूचना देणं हे माझ्या हाती आहे. आणि म्हणून परत परत या सूचना देत राहतो. त्या पाळायची गरज नाही आणि तुम्ही पाळणार पण नाही, ऐकणार पण नाही याची खात्री आहे. अन्यथा एप्रिल 2020 मध्येच प्रतिपक्ष सुरू केल्यावर पहिल्या 20 दिवसामध्ये केलेला व्हिडिओ मी ऐकून अर्णब नावाचा सापळा तुम्ही सावधान झाला असता तर आजची दुर्दशा होईपर्यंत घरगळत गेला नसता. पण असो, ज्याचा त्याचा भाग असतो. ज्याला जे वाटतं ते तो करतो, परिणाम तो भोगतो. आमच्या सल्ल्याने कुणी बचावत नाही आणि आमच्या सल्ल्याने कोणाचं भलं पण होत नाही आणि वाईट पण होत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणतात, तसेच आम्ही आहोत. कावळ्यासारखी कावकाव करणार, ऐका न ऐका, पण कावकाव करणं आपला अधिकार असतो, काय तो कर्तव्य असतं ते पार पाडायचं. दिपके आता आपल्या कोशात जाईल, ठाकरे जोशात जातील आणि पुढच्या निवडणुका आल्यावर जागेल तेव्हा आपल्या खात्यात काही शिल्लक नाही. टिकायचं कसं ही चिंता परत भेडसावायला लागेल. स्तुती पाठक तरी स्तुती करतील, ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड. पराभवानंतर विसरून जातील.
जानेवारी पासून जुलै येईपर्यंत 6 महिन्यात ते सगळे लोक, सगळं मार्केटिंग करणारे तुमचे सेल्समन ठाकरे ब्रँड हा शब्द विसरून गेले. आता दिपके ब्रँड आहे आणि दिपके ब्रँड बरोबर अमालगमेशन करून ठाकरे ब्रँड कसा वाचवायचा त्यावर पांडित्य सांगतील. ऐकत बसा, खुश व्हा, सुखी राहा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.